वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचे बेसिक न्यूमेरिकल सॉल्व केले होते, म्हणजे बेसिक फॉर्म्युला यूज करून आपण काही न्यूमेरिकल सॉल्व केले होते। आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे लॉ ऑफ मशीन स्टडी करणार आहे आणि आयडियल एफर्ट आणि आयडियल लोड कन्सेप्ट स्टडी करणार आहे। म्हणजे एक स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे। जे लास्ट लेक्चरमध्ये न्यूमेरिकल सॉल्व केले होते ते आपले बेसिक फॉर्म्युला आहेत। आता त्याच्या पुढे एक स्टेप जायचं आहे आणि मॅक्झिमम इफिशियन्सी, मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हांटेज या कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे आहेत। बघा, टोटली फॉर्म्युला बेस कन्सेप्ट आहे। या फॉर्म्युला बेसवरती कमीत कमी 2 न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये येतील। जे बेसिक फॉर्म्युलाज प्लस हे जे आपण कन्सिडर केले तर कमीत कमी 3 ते 4 न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतात आणि 2 ते 3 थेरी क्वेश्चन तिथे एक्झाममध्ये येऊ शकतात 2 ते 3 मार्क्ससाठी। आणि न्यूमेरिकल आला एक्झाममध्ये तर 4 to 6 मार्क्ससाठी न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतात। एकदम सिंपल कन्सेप्ट आहे। तर सर्वात पहिले स्टडी करू लॉ ऑफ मशीन। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा, आता इथे स्टडी करू लॉ ऑफ मशीन। द रिलेशन बिटवीन द लोड लिफ्टेड, बघा रिलेशन बिटवीन द लोड लिफ्टेड टू एफर्ट अप्लाइड इज कॉल्ड ॲज द लॉ ऑफ मशीन। बघा, इथे काय केलं आपण, एक ग्राफ ड्रॉ केलेला आहे लोड वर्सेस एफर्टचा। बघा, इथे एक्स ॲक्सिसला तुमचा लोड आहे, वाय ॲक्सिसला तुमचा एफर्ट आहे। बघा, जसं तुमचा लोड वाढत जाईल, बघा इकडे तुमचा लोड इन्क्रीज होत चाललेला, तसं तुमचं काय आलं इकडे एफर्ट इन्क्रीज होत चाललेला आहे। बघा, तुमचा लोड जसा जसा वाढत जाईल तसं काय होतं आहे, एफर्ट इन्क्रीज होत चाललेला आहे। म्हणजे काय होतं आहे, बघा इथे हे दोघांचं रिलेशन आपण इथं मेन्शन केलेलं आहे। तर लॉ ऑफ मशीनचा यूज कशासाठी आहे, टू आयडेंटिफाय द फ्रिक्शन इन मशीन। बघा, कुठलीही मशीन जी आहे तिची इफिशियन्सी 100% नसते, पण इथे आपण एक कन्सेप्टमध्ये ॲज्युम करतो का इफिशियन्सी 100% सुद्धा असते। बघा, कुठल्याही मशीनची इफिशियन्सी 100% नाही आहे, तर तो लॉस कुठे होते, तो लॉस कुठे होणार, इथे पुलिंगमध्ये होणार, फ्रिक्शनमध्ये होणार, फ्रिक्शन होणार। म्हणून जो फ्रिक्शन लॉस आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं आहे, म्हणून आपण इथे काय करतो, हे रिलेशन ड्रॉ करतो, रिलेशन बिटवीन लोड अँड एफर्ट, लोड अँड एफर्ट। बघा इथे बघा, तो फ्रिक्शनमुळे काय झालं, इथून एफर्ट स्टार्ट झाले। ॲक्च्युली कुठून स्टार्ट व्हायला पाहिजे, ते 0 पासून। का जास्त एफर्ट का लागले, जास्त एफर्ट का लागले, कारण इथे फ्रिक्शन होतं। बरं, आपण जे एक्झाम्पल घेतलेलं विहिरीमधनं पाणी काढतोय त्याचं, तर तिथे काय होतं, पुली होती, ॲक्सेल होता, ॲक्सेल आणि व्हील होता। म्हणजे तिथे काय झालं, फ्रिक्शनमुळे काय झालं, थोडं जास्त एफर्ट लागला। याला आपण काय बोलतो, बघा सी इज इक्वल टू एफर्ट रिक्वायर्ड टू स्टार्ट द मशीन, म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन किंवा एफर्ट रिक्वायर्ड टू स्टार्ट द मशीन। म्हणजे स्टार्टिंगला थोडेसे एफर्ट जास्त लागतात, नंतर मग ते सर्क्युलर असल्यामुळे, त्याची सर्क्युलर मुवमेंट असल्यामुळे इझी फ्रिक्शन कमी होऊन जातं आहे। मग सुरुवातीला का थोडा एफर्ट जास्त लागतो। आता इथे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन ऑलरेडी तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्समध्ये स्लोप स्टडी केलेला आहे। वाय इज इक्वल टू, बघा वाय इज इक्वल टू mx प्लस सी। बघा, हेच इक्वेशन आपण इथे यूज केलेलं आहे लॉ ऑफ मशीनमध्ये। इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पी इज इक्वल टू mw प्लस सी। तर पी तुमचा काय एफर्ट आहे, लोड तुमचा काय डब्ल्यू आहे, एम तुमचा काय स्लोप आहे। स्लोपचा फॉर्म्युला काय, एम इज इक्वल टू टॅन थिटा, एम इज इक्वल टू टॅन थिटा। आणि सी तुमचा काय, एफर्ट रिक्वायर्ड टू स्टार्ट द मशीन किंवा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, इथे आपला लॉस झाला फ्रिक्शनमुळे एवढा, हे आपण कन्सिडर करू शकतो। आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट याच्या बेसवरतीच, या लॉ ऑफ मशीनच्या बेसवरतीच आपल्याला काय भेटतं, इथे मेकॅनिकल ॲडव्हांटेज भेटतो। हे लॉ ऑफ मशीनचा फायदा काय होतो, समजा एक्झाम्पल घ्या, समजा आपल्याला 10 किलो न्यूटन लोड लिफ्ट करायचं आहे, तर किती एफर्ट लागेल, समजा इथे एफर्ट लागेल आपल्याला 5 किलो न्यूटन। समजा आपल्याला 15 किलो न्यूटन लोड लिफ्ट करायचं आहे, किती एफर्ट लागेल, 10 किलो न्यूटन। समजा आपल्याला 17 किलो न्यूटन लोड लिफ्ट करायचं आहे, तर आपल्याला एफर्ट किती लागेल, 12 किलो न्यूटन। आता जो चार्ट आहे, बरोबर, म्हणजे याच्यावर आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो किती लोडसाठी किती एफर्ट लागेल। आणि दुसरा याचा बेस्ट ॲडव्हांटेज काय आहे का, मॅक्झिमम ॲडव्हांटेज म्हणजे मॅक्झिमम मेकॅनिकल इफिशियन्सी आपण इथे घेऊ शकतो। इथे मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हांटेज काय होतं, 1/m, या स्लोपनुसार आपण काय घेतो, 1/m, m म्हणजे काय, स्लोप। नंतर मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द मशीन, बघा फॉर्म्युले लक्षात ठेवा, याचं डेरिव्हेशन एक्झाममध्ये विचारत नाही। आणि मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द मशीन, मॅक्झिमम इफिशियन्सी तोच फॉर्म्युला आहे, MA/VR। फक्त काय केलं आपण, MAची व्हॅल्यू यूज केली, 1/m × VR × 100। आपल्याला काय भेटते, मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द मशीन। बघा, कधी कधी तुम्हाला एक्झाममध्ये नुसती इफिशियन्सी नाही विचारत, तर कॅल्क्युलेट द मॅक्झिमम इफिशियन्सी, डिपेंडिंग ऑन द डेटा आपण ती मॅक्झिमम इफिशियन्सी तिथे फाइंड आउट करू। बघा, आता मग तुम्हाला कन्सेप्ट सांगितली का आयडियल मशीन, ज्या मशीनची इफिशियन्सी 100% आहे त्याला आपण आयडियल मशीन बोलतो। पण बघा, ॲक्च्युअलमध्ये असं पॉसिबल नाही आहे का कुठल्या मशीनची इफिशियन्सी ते 100% असेल। पण आपण काय करतो, इथे पुलीमध्ये किंवा ॲक्सेल आणि व्हीलमध्ये असं ॲज्युम करतो का आपली मशीन जी आयडियल मशीन आहे, म्हणजे तिची इफिशियन्सी काय 100% आहे, त्याला काहीच इथे फ्रिक्शन होत नाही, असं आपण ॲज्युम करतो। म्हणून ह्या कन्सेप्ट आहेत, कारण आपण सगळं जे लोड लिफ्टिंग करणार आहे विथ द हेल्प ऑफ ॲक्सेल,
बरोबर, ॲक्सेल अँड पुली किंवा जिथे गिअर मेकॅनिझम असणार आहे तिथे आपण असं ॲज्युम करतो आहे. आता इथे मोस्टली पुलीमध्ये आपण असं ॲज्युम करतो आहे का जिथे कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन नाही आहे. त्यासाठी या कन्सेप्ट आहेत. आयडियल मशीन, इफिशियन्सी ऑफ मशीन इज 100%. देन when आउटपुट इज इक्वल टू इनपुट, म्हणजे आउटपुट आणि इनपुट दोघं सेम आहेत. आपण ह्या आउटपुट आणि इनपुटची व्हॅल्यू आपण पुटअप केल्या फॉर्म्युल्यामध्ये एम ए इज इक्वल टू व्ही आर, म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू वेलॉसिटी रेशो, दोन इक्वल टूमध्ये येतात. आता आयडियल एफर्ट, आता आयडियल एफर्ट म्हणजे काय बघा, एफर्ट रिक्वायर टू लिफ्ट द लोड. बघा आपण एफर्ट रिक्वायर टू, मग सेम फॉर्म्युला आपण यूज केला. आयडियल एफर्ट म्हणजे काय, ते बाबा एफर्ट लावताना आपण काय ॲज्युम केलं, मशीनची इफिशियन्सी 100% आहे. बघा एफर्ट लावताना आपण काय ॲज्युम केलं, मशीनची इफिशियन्सी 100% आहे, म्हणजे एम ए इज इक्वल टू व्ही आर. बघा फॉर्म्युला कसा आला ते दाखवतो तुम्हाला. हे काय तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार नाही. एम ए इज इक्वल टू व्ही आर. आपण काय ॲज्युम करतो का, एफर्ट लावताना बरोबर, एफर्ट अप्लाय करताना मशीनची इफिशियन्सी किती 100% आहे, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा. एम ए इज इक्वल टू व्ही आर, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू वेलॉसिटी रेशिओ. तर फॉर्म्युला काय, W/P. आता इथे आपला एफर्ट काय, आयडियल एफर्ट आहे, आणि इथे व्हेलॉसिटी रेशिओ. तर आपल्याला काय पाहिजे, आयडियल एफर्ट पाहिजे, पी आय. तर काय केलं बघा, पी आय आहे तसंच. बघा पी आयला इकडे शिफ्ट केलं, पी आयला, आणि व्ही आरला इकडे आणलं. फॉर्म्युला काय म्हणला, पी आय इज इक्वल W/V R. तर हा आपला फॉर्म्युला भेटला. आणि सेम आयडियल लोड W आणि WI. इथे मग सेम बाबा लोड लिफ्ट करताना, बरं लोड लिफ्ट होत होता तेव्हा आपण असं ॲज्युम केलं का इथे तुमची मशीनची इफिशियन्सी 100% आहे. अगेन सेम तोच फॉर्म्युला. इथे फक्त काय घेतो, एफर्ट आपण ॲक्च्युअल घेतो. बघा इथे काय केलं, आयडियल लोड घेतला, आणि सेम तोच. आता आपल्याला काय पाहिजे इथे बघा, WI म्हणजे आयडियल लोड, WI इज इक्वल टू P/V R. बघा अशा प्रकारे फॉर्म्युला भेटलेला आहे. देन एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. आता एफर्ट किती लॉस झाला बघा, इथे आपल्याला क्लिअर कट दिसतंय काहीतरी एफर्ट आपला लॉस झालेला आहे फ्रिक्शनमुळे, म्हणून त्याचा फॉर्म्युला काय आहे, P-PI. हा पीला आपण त्यावेळेस काय बोलतो, ॲक्च्युअल पी आय, सॉरी ॲक्च्युअल पी बोलतो, आणि पी आय म्हणजे काय, आयडियल एफर्ट. या पीला आपण नुसतं काय बोलतो, ॲक्च्युअल एफर्ट, आणि याला काय बोलतो, पी आयला आयडियल एफर्ट. बघा आता इथे जो पीची व्हॅल्यू आहे, ॲक्च्युअल एफर्ट आहे, हा हमेशा जास्त असतो आयडियल एफर्टपेक्षा. ते लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, बघा डब्ल्यूएफचा फॉर्म्युला काय, WI - W, म्हणजे आयडियल लोड हमेशा मोठा असतो लोडपेक्षा, ॲक्च्युअल लोडपेक्षा. नुसता पी बोलला म्हणजे काय बोलायचं, ॲक्च्युअल एफर्ट, आणि नुसतं W म्हणजे काय, ॲक्च्युअल लोड, आणि PI म्हणजे काय, आयडियल एफर्ट, आणि WI म्हणजे काय, आयडियल लोड. बरं या कन्सेप्ट आहेत. आणि नेक्स्ट जी कंडिशन आहे, कंडिशन फॉर मशीन टू बी रिव्हर्सिबल मशीन. आता मशीन रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे. बघा मशीनची इफिशियन्सी तर 50%पेक्षा जास्त आली, इफ मशीन इफिशियन्सी इज मोर दॅन 50%. एक्झाममध्ये क्वेश्चन येतो का, फाइंड आउट द मशीन इज रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल और नॉन रिव्हर्सिबल. बरोबर, इफ मशीन इफिशियन्सी इज मोर दॅन 50% तर आपली मशीन का असते, रिव्हर्सिबल मशीन असते. मशीनची इफिशियन्सी काय 50%पेक्षा जास्त असेल तर आपण त्या मशीनला काय बोलतो, रिव्हर्सिबल मशीन बोलतो. आणि समजा मशीनची इफिशियन्सी 50%पेक्षा कमी असेल, लेस दॅन 50% असेल, तर आपण तिथे काय बोलतो, नॉन रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल. बरं, नॉन रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल हा शब्द काय, नॉन रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. बघा असे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले जेवढे हायलाईट मी केलेले आहेत बघा, इथे जेवढे बॉक्समध्ये दिलेले आहेत ते सगळे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. आणि 100% या टॉपिकवरती 2 न्यूमेरिकल येणार म्हणजे येणार. बघा सगळे फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करा. सगळे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. बरं, सिम्पली फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे. यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.